नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या वर्गातील पाठ्यपुस्तकामधील भारताचे संविधान भाग क्रमांक 2 याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, याआधी आपल्या चॅनलवर भारताचे संविधान भाग क्रमांक 1 याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी कोणी तो मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर चला मित्रांनो, आता पाहूया भारताचे संविधान भाग क्रमांक 2 यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्याआधी आपण हे भारताचे संविधान केव्हा लिहिलं गेलं ते पाहूया. हे भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिहिलं गेलं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते लिहिलं गेलं. आणि हे कोणी लिहिलं तर आपले भारताचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहिलेलं आहे. म्हणजेच ते आपले निर्माते आहे भारताच्या संविधानाचे. पण प्रेम बिहारी नावाचे जी काही व्यक्ती आहे तर त्यांनी स्वतःच्या हाताने भारताचे संविधानाची एक मूळ प्रत इंग्रजीमध्ये लिहिली आणि ते भारताचं संविधान प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये आपण पाहत असतो, वाचत असतो. तर ते काय दिलेलं आहे त्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. तर पाहूया भारताचे संविधान उद्देशिका. त्यामध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता. पुढे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. तर हे आपण भारताचे संविधान पाहिलेलं आहे. तर ह्यामध्ये आता अंगीकृत याचा अर्थ काय तर आपण हे भारताचे संविधान स्वीकारलेलं आहे आणि त्याची आपण कबुली देखील दिलेली आहे. म्हणून आज आपण भारताचे संविधान प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये पाहत असतो. तर हे होतं आजचं भारताचं आपलं संविधान. आता इथून पुढे आपण आपल्या राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आजचं भारताचं संविधान आपल्याला कसं वाटलं ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि आजचं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.